यानंतरची बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये सुद्धा मराठा समाजाची एक बैठक पार पडते। मनोज जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे। नाशिकमध्ये 5000 आंदोलक आझाद मैदानावरती येणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। हम तुम्हारे साथ हैं, पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या। राज्य सरकारने आता मराठा योद्धा जरांगे पाटील किंवा मराठा समाजाची कुठलीही अवहेलना न करता त्या ठिकाणी आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात। तुम्हाला संघर्ष नको असेल तर तुम्ही मागण्या पूर्ण करा। एक दिवसाची आट न घालता एका दिवसात मागण्या पूर्ण करा। निश्चितपणे तुमचं अभिनंदन मनोज जरांगे पाटील व समाज करेल, परंतु सरकारने डाव खेळण्याचा प्रयत्न यावेळी करू नये। मराठे तुमच्या डावात फसणार नाही। मराठे हुशार झालेले आहेत। गनिमी काव्यानं लाखो मराठा समाज बांधव आज मुंबईत पोहोचलेले आहेत। सरकारने याची दखल घेऊन तात्काळ मराठा योद्धा जरांगे पाटलांना न्याय व समाजाला न्याय द्यावा एवढी विनंती सरकारला आम्ही करतो आहे। परिस्थिती बघून भविष्यामध्ये जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहे समाजासाठीच्या, सरकार त्याच्यावर काय निर्णय घेतं हे बघून आम्ही भविष्यात तशाही गरज पडली तर प्रत्येक गावामध्ये उपोषणाची तयारी करू। आणि आम्ही सुद्धा इथं उपोषणाची जरांगे पाटलांनी काल बोलता बोलता सांगितलं, भविष्यात समजा 2-3 दिवसात जर शासनाने निर्णय नाही घेतला तर हे आंदोलन आम्ही गावखेड्यापर्यंत घेऊन जाणार आहोत आणि तशी आमची तयारी आहे।